मिरज तालुक्यातील वड्डी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाने दणदणीत मुसंडी मारत मोठा विजय मिळवला आहे। या निवडणुकीत पक्षाचे उमेदवार राजू वजीर यांनी तब्बल 757 मतांच्या प्रचंड फरकाने विजय संपादन करत विरोधकांना धूळ चारली आहे। आज मिरज तहसीलदार कार्यालयात पार पडलेल्या मतमोजणीत सुरुवातीपासूनच राजू वजीर आघाडीवर होते आणि शेवटपर्यंत ही आघाडी कायम राखत त्यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले। निकाल पुढील प्रमाणे: राजू वजीर जनसुराज्य शक्ती पक्ष 1767 मते, रुपाली मगदूम प्रतिस्पर्धी 1010 मते। या विजयामुळे सांगली जिल्हा जनसुराज्य शक्ती पक्षाने लोकनियुक्त सरपंच पदाचे खाते उघडत राजकीय समीकरणात दमदार एंट्री केली आहे। दरम्यान सदस्य पदाच्या पोटनिवडणुकीतही जनसुराज्य शक्ती पक्षाने आपली ताकद दाखवून दिली आहे। रेश्मा वाघमारे यांनी 567 मते मिळवत विजय मिळवला असून त्यांनी प्रतिस्पर्धी वंदना कांबळे यांचा पराभव केला। या निकालाने विरोधकांच्या अपप्रचाराला आणि भाणामतीसारख्या अफवांना मतदारांनी जोरदार चपराक दिल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात उमटत आहे। वड्डीतील हा निकाल केवळ विजय नाही तर जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वाढत्या प्रभावाची ठळक नोंद असल्याचे बोलले जात आहे। प्रचंड मताने विजय केलाय। विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिली। विरोधकांनी खालच्या पातळीवरून टीका केली। ह्याच्या पुढे राजकारणात विकास राहणार आणि वड्डीचा विकास राहणार। हा विजय वड्डीकरांच्या जनतेचा आहे। यापुढे जनतेसाठी अहोरात्र झटणारा माणूस मी राजू वजीर गावासाठी काम करणार, गावासाठी वाटत करणार। आज वड्डी ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीमध्ये जनसुराज्य पक्षाचा मी जिल्ह्यातून पहिला लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आलेला आहे। याबद्दल माझ्या गावांनी, माझ्या बंधू भगिनी आणि पूर्ण गावच्या जनतेने मला प्रचंड मताने असं विजय करून दिलेला आहे। सर्वप्रथम मी गावातल्या समस्या म्हणजे महत्त्वाचं म्हणजे पाणी हा आमचा अजेंडा होता। दररोज एक तास पाणी द्यायचं हे आम्ही ठरवलेलं आहे की गाव ही नदीच्या अंतरापासून जवळ असून देखील जुने राजकारणी लोक 25 वर्षात गावाला दररोज एक तास पाणी द्यायचं काम करू शकले नाहीत। ती जुने राजकारणी लोक अगदी खालच्या पातळीला जाऊन माझ्यावर टीका केली, भानामती केले, वेगवेगळ्याचे प्रकारचे शिकवून गावात केले, खोटे आरोप केले, परंतु जनता न जुमानता मला प्रचंड मताने निवडून दिले। ह्याच्यापुढे वड्डीच्या कामाचा विकास कधी कमी पडणार नाही। आमचे नेते समीरदादा कदम मला शब्द दिल्यात की निधी हा राजू कधी कमी पडणार नाही, फक्त काम करायचं आहे। जनसुराज्य पक्ष फक्त कामाचा आहे, कामच करणार। ह्याच्यापुढं वड्डीच्या जनतेसाठी अहोरात्र मी झटणार, काम करणार, विकासाचं खातं उघडणार। सरपंच व्हायच्या पूर्वी पण दादांनी आम्हाला भरमसाठ निधी दिलेला आहे गावात। आता झालंय म्हटल्यावर आणि पुन्हा त्याच्यापेक्षा तिप्पटीनं चौपटीनं निधी दादा देतील, आम्हाला अशी खात्री आहे। माझ्याबरोबर तसंच आमच्या वड्डीकरांनी रेश्माताई वाघमारे यांना देखील वार्ड क्रमांक 2 मध्ये प्रचंड असं मतानं निवडून दिलंय की हे सगळं वड्डीकरांचा विजय आहे। पूर्ण माझ्यासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा, वडीलधारी माणसांचा, सर्व महिला भगिनींचा विजय आहे। याच्यापुढे जनतेसाठी अहोरात्र मी झटणार। जय हिंद, जय। आज वड्डी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीमध्ये आमचे राजू भैया वजीर आणि वाघमारे ताई या प्रचंड मताने जनसुराज्य शक्ती पक्षातर्फे विजय झालेले आहेत। त्यांचं पहिला मी अभिनंदन करतो। आमचे नेते प्रदेशाध्यक्ष माननीय समीरदादा कदम आणि आमचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनय कोरे सावकार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही पहिली वड्डी ग्रामपंचायत आमच्या जनसुराज्य पक्षातर्फे आम्ही लढवली होती। अत्यंत चुरशीची लढत होती। लोकांना उत्स्फूर्त प्रतिसाद होता या निवडणुकीमध्ये। त्यात आमचे राजू भैया वजीर हे 804 मतांनी विजयी झालेले आहेत। त्याबद्दल मी त्यांचं पहिला अभिनंदन करतो। येणाऱ्या काळात वड्डी ग्रामपंचायतीचे पाण्याची स्कीम असू दे, इतर सर्व विकास कामे आम्ही जनसुराज्य महायुतीच्या मार्फत चांगल्या पद्धतीने विकास कामं करू एवढं मी ग्वाही देतो।